थंडीच्या दिवसामध्ये ताकद आणि शक्ती वाढवणारे हे पदार्थ सर्वांनी घरी बनवावेत. अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण लसूण, अद्रक, हिरवी मिरची बारीक किसून घेतलेले आहे. अर्धा कांदा, कोबी, गाजर, परसबी, मीठ, व्हिनेगर, कॉर्नफ्लॉवर इथे पाण्यामध्ये मिक्स करून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण मिरी पावडर सुद्धा टाकलेली आहे. हे चांगलं मिक्स झालं की अगदी पिण्यासाठी गरम गरम सूप तयार झालेले आहे. पुढे पाहूया, याच पद्धतीने आपण पालक डाळ बनवणार आहोत. ती सुद्धा अत्यंत स्वादिष्ट पौष्टिक अशी बनते. तर यामध्ये आपण पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे, लसूण, बारीक चिरलेला पालक, मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये जिरे, कांदा, लसूण टाकून आपण हे छान शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. बारीक वाटलेले शेंगदाणे आणि डाळगे आपण यामध्ये टाकून फ्रेश क्रीम टाकायची आहे. शिजवून घेतलेला पालक यामध्ये रगडून आपण मिक्स करायचं आहे. खमंग पालक डाळ तडका खाण्यासाठी तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता मार्केटमध्ये वाटाणे भरपूर मिळत आहेत, तर आपण यामध्ये वाटाणा, टोमॅटो, कांदा, मिरची, हळद, लसूण टाकून अशी एक छान कुकरला शिट्टी करून घ्या तुम्ही. यामुळे काय होतं, सर्व पदार्थ यामध्ये शिजले जातात आणि डाळीलाच वेगळाच चव येतो. जर कोणी घरात आजारी असेल तर या पद्धतीने तुम्ही डाळ नक्की बनवा. यामध्ये बटर, लसूण टाकून छान असा लाल तिखट टाकून तडका द्यायचा आहे. ही झाली गरमागरम अगदी 2 मिनिटात डाळ तयार. आता आपण पाहूया फ्राईड राईस. फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे आपण हे तांदूळ छान शिजवून घेतलेले आहे. यामध्ये लसूण, अद्रक, जिरे, पॅनमध्ये टाकायचा आहे कांदा. आता आपल्याला हे सर्व तूप टाकून चांगलं मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा असतो तो सर्व जायला हवा. त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि 80% शिजवून घेतलेला भात यामध्ये आपल्याला असा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिनेगर आणि काळी मिरी पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे. यामुळे या भाताला चव छान येते. बारीक कट केलेला कांदा. तर खाण्यासाठी झटपट तयार झाला हा फ्राईड राईस. आता आपण पाहूया दुसरा एक डाळीचा प्रकार. यामध्ये ही मिक्स डाळ आहे, मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ. आता आपण पालक इथे शिजवून घ्यायचे आहे. लसूण, जिरे, कांदा, हिरवी मिरची आणि शिजवून घेतलेली डाळ आपण यामध्ये टाकणार आहोत. टोमॅटो कच्चापणा जाऊपर्यंत शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, थोडेसे धना पावडर, जिरा पावडर आणि बारीक कट केलेला पालक. आता हे सर्व आपल्याला कुकरमध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिजवलेला डाळी यामध्ये टाकून दाल पालक तयार झाली. आता हे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात, पावसाळ्यात झटपट होणारे हे पौष्टिक डाळीचे प्रकार तुम्ही हे नक्की करून पहा. तर तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया असेच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्ही यामधला कोणता डाळीचा प्रकार, कोणता पदार्थ करून पाहिला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. या पौष्टिक डाळी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा सूप म्हणून सुद्धा अशाच पिऊ शकता. त्यामुळे
आपली हेल्थ तर चांगली राहतेच आणि पौष्टिकसुद्धा